नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा केमिस्ट्रीचा जो तिसरा चॅप्टर आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स आणि कॅटॅलिसिस, त्याचे आपण बघत आहोत. हा चौथा व्हिडिओ. याच्यामधला पुढचा जो पार्ट आहे तो ॲझिव्स. ॲझिव्सची डेफिनेशन येऊ शकते एनी सबस्टन्स अप्लाय टू वन ऑर मोर सर्फेसेस. इकडे मेटल नॉन मेटल दोन्ही सर्फेसेस असू शकतात. दॅट बाइंड देम टुगेदर इट इज नोन ॲज अहेझिव्ह. देन नेक्स्ट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड अहेझिव्ह किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अहेझिव्ह. याच्यावर क्वेश्चन येतो. याच्यातले 2 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले असतात आणि बाकीच्या 2 वेगळे असतात. आणि विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड अहेझिव्ह असा क्वेश्चन येऊ शकतो. फर्स्ट इज इट हॅज ॲबिलिटी टू बाइंड डिफरंट मटेरियल्स टुगेदर. त्याच्यामध्ये मेटल नॉन मेटल दोन्ही असू शकतं. It is highly resistant to temperature, highly resistant to chemicals, it is resistant to moisture, good adhesion property, highly resistant to stress or load, and highly resistant towards the insect and fungus. These are the properties or characteristics of good adhesive. Then classification of adhesive. याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतात. थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक adhesive, जे आपण पॉलिमरमध्ये बघितलेले होते. थर्मोसेटिंग तेच एक्झाम्पल्स इथे आहेत बघा. थर्मोसेटिंग मधलं फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड, युरिया फॉर्मॅल्डिहाइड, पॉलिस्टर, इपॉक्सी रेझिन, सिलिकॉन रेझिन्स, हे थर्मोसेटिंगचे जे आहेत पॉलिमर्स ते अहेझिव्स पण आहेत. ते रेझिन्स जे असतात ते अहेझिव्ह असतात. दे आर फॉर्म बाय कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. हा क्वेश्चन येतो. थर्मोसेटिंग अहेझिव्स आर फॉर्म बाय विच पॉलिमरायझेशन? दॅट इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स जे आहेत तर त्याचे युजेस खूप वेळा विचारले जातात. हे सगळे एक्झाम्पल्स आणि त्याचे युजेस खूप महत्त्वाचे. फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड रेझिन, इट इज यूज फॉर मेकिंग वॉटरप्रूफ प्लायवूड्स, देन लॅमिनेट्स, एअरक्राफ्ट अँड शिप इंडस्ट्री. हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे. इन शिप इंडस्ट्री विच अहेझिव्ह इज यूज? दे फिनॉल फॉर्मॅल्डिहाइड. त्याच्यानंतर युरिया फॉर्मॅल्डिहाइड, वुडन सरफेस, प्लायवूड, लॅमिनेट्स अँड इन एअरक्राफ्ट. Also in ship industry. Polyester for making laminated glass, हा त्याचा स्पेशल यूज आहे. लॅमिनेटेड ग्लास अँड क्लोथ. इपॉक्सी रेझिन फॉर बॉन्डिंग ग्लास, मेटॅलिक अँड सिरॅमिक आर्टिकल्स. हा मेटॅलिक आर्टिकल जो आहे हा इपॉक्सी रेझिनचा महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. आणि एअरक्राफ्ट इंडस्ट्री. सिलिकॉन रेझिन्स फॉर बॉन्डिंग मेटल्स, सिरॅमिक्स, प्लॅस्टिक अँड रबर. याचे एक्झाम्पल आणि ॲप्लिकेशन आणि कशा पद्धतीने ते तयार होतात, दॅट इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्याच्यानंतर थर्मोप्लास्टिक किंवा त्याला थर्मोसॉफ्टनिंग प्लास्टिक म्हणतात. दे आर फॉर्म बाय ॲडिशन पॉलिमरायझेशन. त्याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते सेल्युलोज डेरिव्हेटिव्स. खूप वेळा आलेला आहे हा क्वेश्चन. सेल्युलोज डेरिव्हेटिव्स आर विच टाईप ऑफ अहेझिव्स? दीज आर द थर्मोप्लास्टिक अहेझिव्स. दे आर यूज इन क्लोथ अँड फुटवेअर इंडस्ट्री. हा पण क्वेश्चन आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग अहेझिव्ह इज यूज इन क्लोथ अँड फुटवेअर इंडस्ट्री? दॅट इज सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. Acrylics, these are used for bonding cloth, paper, glass and leather. त्याच्यानंतर पॉलिव्हिनिल लाईक PVC, पॉलिव्हिनिल ॲसिटेट. पॉलिव्हिनिल ॲसिटेट आणि सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह जास्त वेळा विचारलेलं आहे. फॉर बॉन्डिंग नॉन पोरस सरफेस इन फूड इंडस्ट्री. देन नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ अहेझिव्स ऑन बाय ओरिजिन. नॅचरली ऑकरिंग जे असतात ते नॅचरल अहेझिव्स असतात. देअर सोर्सेस प्लांट्स अँड ॲनिमल. फॉर एक्झाम्पल शेलॅक रेझिन. शेलॅक रेझिनचा यूज विचारला जातो इन बेल्ट्स अँड कन्व्हेयर्स. याच्यासाठी शेलॅक रेझिन वापरलं जातं जे नॅचरल अहेझिव्ह आहे. त्याच्यानंतर ॲस्फाल्ट, इट इज यूज फॉर बॉन्डिंग पेपर, क्लोथ अँड मेटल बॉन्डिंग. ॲनिमल ग्लूज, दीज आर यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग फर्निचर, रेडिओ कॅबिनेट्स, कार्ड बॉक्सेस. व्हेजिटेबल बेस्ड ग्लूज किंवा प्रोटीन ग्लूज जे आहेत ते कशासाठी वापरतात? पेपर, पोस्टर, वॉल ऑफ बिल्डिंग वगैरे, स्क्रॅप बुक्स, याच्यासाठी व्हेजिटेबल बेस्ड ग्लूज जे ते वापरले जातात. त्याच्यानंतर स्टार्च अहेझिव्ह जे आहेत ते एन्व्हलप, स्टॅम्प, पेपरवर्क. बेसिकली स्टार्च अहेझिव्ह जे आहेत ते पेपरवर्कसाठी वापरले जातात. दीज आर द नॅचरल अहेझिव्स, देअर एक्झाम्पल अँड ॲप्लिकेशन. याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतं शेलॅक रेझिनचा यूज काय आहे किंवा शेलॅक रेझिन वेदर इट इज नॅचरल अहेझिव्ह ऑर सिंथेटिक अहेझिव्ह किंवा थर्मोसेटिंग आहे की थर्मोसॉफ्टनिंग आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. इच अँड एव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन सिंथेटिक अहेझिव्ह, दीज आर केमिकली प्रिपेअर्ड कंपाऊंड मॅन्युफॅक्चर्ड बाय मॅन. इथे बघा दिले मॅन्युफॅक्चर्ड बाय मॅन. त्याचे एक्झाम्पल पॉलिव्हिनिल ॲसिटेट, कॉन्टॅक्ट अहेझिव्ह, इपॉक्सी रेझिन, ॲक्रेलिक पॉलिमर अहेझिव्ह.
आणि त्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत, पॉलिव्हिनिल ॲसिटेट दे आर यूज इन वूड वर्क, देन इपॉक्सी रेझिन फॉर जॉईनिंग मेटल अँड प्लास्टिक, कॉन्टॅक्ट अहेसिव्ह हे खूप वेळा आलेलं आहे. इट इज यूज फॉर जॉईनिंग पॉलिस्टिरीन अँड फॅब्रिक and for fixing plastic laminates. Then acrylic polymer, they are used in acrylic plastic and emulsion. Then next is lubricant. Next part is lubricant, the substance that reduces frictional resistance between moving parts. It is known as lubricant. And lubrication, that is the process of frictional resistance between moving parts. It is known as lubrication. Then characteristics of good lubricant. चांगलं lubricant कसं असायला पाहिजे? It should maintain oil film between moving parts of machine. Then it can withstand with high pressure. Should not attack on metal surface. म्हणजे त्याच्यामुळे metal surfaceचं corrosion नको व्हायला. It should not volatile easily. जर ते volatile असेल तर त्याच्याने काय होईल की मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट होऊन फ्रिक्शन जास्त होण्याची शक्यता असेल. त्याच्यानंतर इट शुड रिटेन फ्लुइडिटी. फंक्शन्स ऑफ lubricant. Primary function of lubricant is to keep friction, wear and heat from affecting the sliding surface by providing a layer of liquid between the surfaces. Then cutting fluid have low viscosity. Because of low viscosity, they can easily fill the cracks. Then next is classification of lubricant. Lubricants are classified on basis of their physical test: solid, semi-solid and liquid lubricant. Solid lubricant examples विचारले जातात. Which of the following are the solid lubricant? Graphite, molybdenum disulfide. हे molybdenum disulfide आहे. This is graphite. Hexagonal boron nitrate, tungsten disulfide, soapstone, talc, then mica, polytetrafluoroethylene. ॲप्लिकेशन्स ऑफ सॉलिड ल्युब्रिकंट. काय काय त्याचे ॲप्लिकेशन्स बघा. स्पेशली ग्राफाईटचं ॲप्लिकेशन जे आहे ते विचारलं जातं. इन एअर कॉम्प्रेसर, फूड इंडस्ट्री, रेल्वे ट्रॅक जॉईंट. दे आर ऑल्सो इन ब्रास इन्स्ट्रुमेंट वॉल्स. देन मॉलिब्डेनम सल्फाईड. याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे किंवा कुठल्या टेम्परेचरपर्यंत ते यूज केलं जातं मॉलिब्डेनम डायसल्फाईड याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. 400 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर टेम्परेचर असेल एखाद्या मशीनचं तर तिथे मॉलिब्डेनम डायसल्फाईड हा सॉलिड ल्युब्रिकंट यूज केला जातो. देन इट इज ऑल्सो यूज ॲज कॅटलिस्ट इन केमिकल रिॲक्शन. देन नेक्स्ट इज सेमी सॉलिड ल्युब्रिकंट. सेमी सॉलिडमध्ये सगळ्या टाईप्सचे ग्रीस, वॅसेलिन, वॅक्स हे येतात. त्याचे ॲप्लिकेशन जे जेव्हा हाय प्रेशरचं मशीन असेल तर तेव्हा कटिंग टूल्स जे असतील तर त्याच्यामध्ये सेमी सॉलिड ल्युब्रिकंट वापरले जातात. ग्रीसेस, टाईप्स ऑफ ग्रीसेस: लिथियम बेस, सोडियम बेस, कप ग्रीसेस अँड ॲक्सेल ग्रीसेस. तर याचे एक्झाम्पल्स जे आहेत ते विचारले जातात. विचारले डिफरंट टाईप्स ऑफ ग्रीसेस. देन नेक्स्ट इज लिक्विड ल्युब्रिकंट. लिक्विड ल्युब्रिकंट दीज आर मेनली ल्युब्रिकेटिंग ऑइल्स. याच्यामध्ये सगळ्यात ल्युब्रिकेटिंग ऑइल्स जास्त असतात आणि लिक्विड ल्युब्रिकंटमध्ये एक वॉटर पण आहे. Water, it is used or in combination with one of the base oil. It is used in lathe machine. Specially lathe machine साठी water हे lubricant वापरलं जातं. ह्याचा क्वेश्चन बऱ्याच येतो. In lathe machine which lubricant is used? त्याच्यानंतर mineral oils like crude petroleum oil. Then animal oil, वेगवेगळ्या टाईप्सचे जे ॲनिमल ऑइल आहेत तर त्याच्यामध्ये व्हेल ऑइल वगैरे हे जे आहेत तर ते व्हेल ऑइल आहे. त्याच्यानंतर नीटफूट ऑइल आहे. हे ऑइल्स हॅझलनट ऑइल, कॅस्टर ऑइल हे पण व्हेजिटेबल ऑइलमध्ये आहेत. इकडे बघा व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल. नंतर त्याच्यानंतर ब्लेंडेड ऑइल हे मिक्सचर असतं. मिनरल ऑइल, ॲनिमल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइलचं मिक्सचर जे असतं त्याला ब्लेंडेड ऑइल म्हणतात. ब्लेंडेड ऑइल असं मार्केटमध्ये मिळत नाही. देन सिंथेटिक ऑइल दीज आर द केमिकली प्रिपेर्ड कंपाऊंड. दीज आर द पॉलिफिनिल ईस्टर, सिलिकेट ईस्टर, phosphate ester. These are the example of synthetic oil and their application of synthetic oil in turbines, then semiconductor devices, rockets. हे स्पेशल त्याचं ॲप्लिकेशन आहे. ल्युब्रिकंटचे बाकीचे जे प्रॉपर्टीज वगैरे आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.